नमस्कार. गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. तर आज मी मस्त अशी फ्रँकी बनवली. लहान मुलांना खूप आवडते. अशा पद्धतीने हे मस्त अशी फ्रँकी केली. बघा, तुम्ही बघू शकता. अशी एकदम छान अशी मस्त झाली आणि हे अगदी घरच्या साहित्यामध्ये बनते. बाहेरून अजिबात काय आणायची गरज नाही. बघा, मस्त अशा भाज्या भरपूर घातलेत, चीज घातले, मस्त अशी फ्रँकी तयार होते. आणि अगदी गव्हाच्या पिठापासून हे मी बनवलेलं आहे. चपाती साधी बनवून त्यापासून बनवलेलं आहे. तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करायची आणि खूप छान अशी मस्त होते. चला कशी करायची ते बघूया. इकडे वाटीमध्ये 1-2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं. हे फक्त गव्हाचं पीठ आहे. याच्यामध्ये अगदी चिमूटभर मीठ घालायचं. मस्त असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचं एक चपातीच्या पिठासारखा आपण गोळा मळून घ्यायचा आहे. थोडं थोडं पाणी घालायचं. पाणी जास्त एकत्र घालू नका, अगदी थोडं थोडं घाला. म्हणजे मस्त असं चपातीच्या पिठा एवढं पीठ असं मळून घ्यायचं, आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे. पाणी अगदी थोडं थोडं घाला, जास्त पाणी एकत्र घालू नका, नाही तर मग पीठ पातळ झालं की मग पुन्हा पीठ घेणं, पुन्हा ते मळणं, मग आपल्याला मेजरमेंट कळत नाही किंवा आपल्याला मोजमाप समजत नाही. मग कधी पीठ जास्त होतं, कधी पाणी जास्त होतं. मग त्यापेक्षा आपण थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचा मस्त असा मऊसूत असा गोळा मळून घ्यायचा आहे. खूप छान असं हे मस्त अशी फ्रँकी तयार होते. तर असं हे पीठ मळून घेते मी. मस्त असं बघा, थोडं थोडं पाणी घेते आणि मळून घेते मी. चपातीचं पीठ मळतो अगदी तसंच मळून घ्यायचं आहे. त्याच्यापेक्षा पातळ किंवा घट्ट मळू नका. अगदी चपाती मळतो, चपातीला पीठ मळतो तसंच मळायचं आहे. बघा, मस्त असं मळून घेतलं मी पीठ. खूप छान असं मस्त थोडंसं असं हाताने मळून घ्यायचं, एकसारखं करून घ्यायचं. थोडंसं तेलाचा हात लावून पुन्हा मळून घ्यायचं आहे. हे बघा, मस्त असं झालं. थोडंसं तेल लावून घेऊया आता. अगदी अर्धा चमचा तेल घालायचं आणि पुन्हा थोडंसं असं मळून घ्यायचं. एकसारखं प्लेन करून घ्यायचं मळत, म्हणजे मग आपली चपाती मऊसूत होते, अगदी छान मस्त होते. आता याला झाकून ठेवायचं आहे आणि एक 10 मिनिट याला मुरू द्यायचं आहे. तोपर्यंत आपण भाज्या चिरून घ्यायच्या आहेत. तर भाज्या कुठल्या कुठल्या घ्यायच्यात ते दाखवते मी तुम्हाला. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या. 2 टॅमॅटो घेतलेत मी इकडे, 1 शिमला मिरची घेतले, कांदे घेतलेत आणि 1 काकडी आहे. तर भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला ज्या आवडतात त्या भाज्या तुम्ही घेऊ शकता. आता याला मस्त सोलून घेते आणि चिरून घेते मी भाज्या. तर ह्या मस्त भाज्या चिरून घेते मी. एक चपातीचा गोळा घ्यायचा आणि हातावर थोडासा असा मळून घ्यायचा आहे. आपण आधी मळलेलं असतं, पण नंतरही थोडंसं मळून घ्यायचं. आता ह्या कोरडं पीठ लावून घ्यायचं ह्याला आणि मग मळून लाटून घ्यायची ही चपाती. तर याला चपातीला आपण घडी घालायची नाही आहे, अशीच आपण लाटून घ्यायची. अशा पद्धतीने ही लाटून घ्यायची. उलती पालती करून छान लाटून घ्यायची आपल्याला ही चपाती प्लेन अशी. थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि मग छान अशी चपाती लाटून घ्यायची. याच्यात मैदा अजिबात वापरलेला नाही आहे मी, फक्त गव्हाच्या पिठाची ही चपाती आहे. लहान मुलांसाठी खूप पौष्टिक असा हा पदार्थ आहे. बघा, मस्त अशी ही लाटून घेतली मी चपाती. तुम्ही लहान मोठी कशीही करू शकता. मी चपाती एवढ्याच साईजची करते. तुम्ही याच्यापेक्षा मोठी करू शकता किंवा लहानही करू शकता. आता हिला आपण शेकून घ्यायचे फक्त तव्यावर. तवा गरम झाला आहे मस्त. थोडंसं तेल सोडून घ्यायचं तव्यावर. अगदी थोडंसं अर्धा चमचा तेल सोडून घ्यायचं आणि ही चपाती आपण त्याच्यावर शेकून घ्यायची. थोडीशी गरम झाली की हलवून घ्यायची. गॅस मोठा ठेवायचा आणि दोन्ही बाजूनी शेकून घ्यायची. त्यातली एक बाजू आहे थोडीशी कच्ची ठेवायची आपल्याला आणि एक बाजू पूर्णपणे आपण शेकून घ्यायचे. याला तेल तूप काही लावायचं नाही. एका बाजूनी थोडीशी शेकून झाली की मग दुसरी बाजू पलटी करायची आणि मग पूर्णपणे ती बाजू शेकून घ्यायची आपल्याला. बघा, आता ही थोडीशी कच्ची राहिलेली अशीच ठेवायची. आता ही
आणि दुसरी बाजू आहे ती आपण खालची बाजू आहे ती पूर्ण छान शेकून घ्यायची. ती अजिबात कच्ची ठेवू नका तुम्ही. दोन्ही मस्त असं दाबून दाबून शेकून घ्यायचे. एक बाजू थोडीशी कच्ची ठेवायची, एक बाजू पूर्णपणे शेकून घ्यायची. तर आता हे सगळे मी शेकून घेते चपाती. बघा अशी मस्त अशी चपाती होते. हे बघा या बाजूने पूर्ण छान शेकली, या बाजूने थोडीशी कमी शेकलेली आहे. हे बघा बघू शकता तुम्ही. तर ह्या बाजूने थोडीशी कच्ची आहे आणि इकडून पूर्णपणे बघा शेकून घेतलेले. आता याला आपण सॉस लावायचे आहेत. तुमच्याकडे जे सॉस असतील ते लावा. पिझ्झा सॉस चालेल किंवा तुम्ही आता ह्या माझ्याकडे मेयोनीज आहे, थोडंसं तेल मी लावून घेते. ही रेसिपी माझ्याकडे नेहमी घरात बनते, त्यामुळे ह्या मेयोनीजमध्ये थोडंसं टॅमॅटो सॉस मिक्स झालेलं आहे, त्यामुळे तुम्हाला थोडंसं लाल दिसलं ते. तर आता हे सगळं लावून घेते एका बाजूनी. माझ्या घरी ही नेहमी रेसिपी मी बनवते, सगळेजण खूप आवडीने खातात. तुमच्याकडे जो सॉस असेल तो लावा किंवा मग हिरवी चटणी असेल तुमच्याकडे ती वापरली तरी चालेल. तर त्याच्यावर मी टोमॅटो सॉस घालते. थोडासा टोमॅटो सॉस घालते. आधी मेयोनीज लावलं. आता हे सगळं पसरवून घ्यायचं आहे. मस्त सगळ्या बाजूने असं पूर्णपणे पसरवून घ्यायचं. तुम्ही हिरवी चटणी लावली तरी चालेल. बघा असं सगळ्याकडून चपातीला लावून घेतलं मी. आता एक तवा गरम करायला ठेवायचा आहे. मस्त आता हा दुसरा तवा गरम करायला ठेवला आहे मी. तवा गरम झाला आहे. तर याच्यावर बटर लावून घ्यायचं आहे. बटर मात्र पूर्णपणे सगळ्या तव्याला लावून घ्या. थोडंसं जास्त वापरलं तरी चालेल. अशा प्रकारे हे सगळ्या तव्याला मी बटर लावून घेते. एक 2 चमचे बटर मी लावून घेतले. आता याच्यावर आपण ज्या चिरून घेतलेल्या भाज्या आहेत त्या पसरवून घ्यायच्या आहेत. इथे मी कांदा, टोमॅटो आणि काकडी एवढंच घेतले. तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या सगळ्या भाज्या घेतल्या तरी चालतील. कोबी घेतला तरी चालेल, गाजर, अशा ह्या सगळ्या भाज्या मी आता याच्यावर पसरवून घेते. मस्त अशा प्रकारे हे सगळ्या भाज्या मी काढून घेतलेल्या आहेत. त्याच्यावर तव्यावर बटर थोडंसं जास्त घाला म्हणजे खूप छान चव येते. अशा हे सगळ्या पसरवून घ्यायच्या. थोडेसे शेकून घ्यायच्या. 1-2-3 मिनिट आपल्याला हे असंच बटरवर शेकून घ्यायचे. 1-2 मिनिट झालं छान बघा मस्त असे कुरकुरीत व्हायला लागले. आता याच्यावर थोडेसे मसाले घालून घ्यायचे. इकडे चिली फ्लेक्स आहे, म्हणजे हे मिरची आहे, सुकी मिरची आहे, ती मी कुटून ठेवलेली. मी नेहमी कुटून ठेवते. तुमच्याकडे रेडीमेड असेल ती वापरली तरी चालेल. असं पूर्णपणे 1-2 चिमूट लावून घ्यायचं किंवा अर्धा चमचा. तिखटानुसार तुम्ही घ्या. इथे ऑरेगॅनो आहे, तो पिझ्झावर आपण टाकतो ते आहे माझ्याकडे. ही रेसिपी नेहमी बनते म्हणून मी एकदम आणून ठेवलेलं आहे. तर ते 1-2 चिमूट घालून घ्यायचं आहे. आता हे नसेल त्यावेळेला काय करायचं, हे पिझ्झाबरोबर येतं हे ऑरेगॅनोचं पाकिट, ते वापरलं तरी चालेल. असं बघा हे बघू शकता तुम्ही. तर याच्यावर थोडंसं 1 चिमूटभर मीठ भुरभुरायचं. अगदी थोडंसं घ्या आणि याला 1-2 मिनिट असंच शेकू द्यायचं आहे. आणि मग याच्यावर आपण जी सॉस लावून चपाती ठेवली होती ती ठेवून घ्यायची. बघा बघू शकता ही चपाती आहे, अशी ठेवून घ्यायची. थोडीशी शेकून घ्यायची आतून. छान अशा आतल्या भाज्या क्रंची झाल्या पाहिजेत, असे शेकून घ्यायचे. 1-2 मिनिट झालं की आपण एक ताटावर, आता मी चपाती भाजलेला तवा आहे त्याच्यावरच हे पलटी करून घेते. बघा हे मस्त असे झालं की नाही, ते खूप पिझ्झासारखं दिसतं आहे की नाही बघा. आता हे त्याच तव्यात पुन्हा काढून घ्यायचं आहे हे असं सरकवून. आणि खालची बाजू चांगली छान खरपूस भाजूसपर्यंत आपल्याला हे वाट बघायची.
तुम्ही बटर भरपूर घालू शकता. मी थोडंसं कमी वापरलं आहे बटर. आता याच्यावर एक चीज क्यूब आहे मोठा, तो मी किसून घालते. चीज भरपूर घाला म्हणजे मुलं छान आवडीने खातील. अगदी ही रेसिपी पिझ्झासारखीच लागते. एकदा नक्की करून बघा. सगळ्या बाजूने असं हे चीज पसरून घ्यायचं. एक अख्खी वडी पूर्णपणे मी घातलेली आहे. पसरवून घ्यायचं सगळीकडे. 1 मिनिटभर आपण थांबायचं आहे आणि मग घडी मारून घ्यायची. एक मिनिट झाल्यानंतर आपण हे उलथण्याने बघायचं खालून थोडंसं कडक झालं आहे का. मस्त कडक झालं आहे बघा. तर एक बाजू दुसऱ्या बाजूवर अशी हळूच अलगद घडी करायची. अशी दाबून दाबून छान उलथण्याने दाबून घ्यायचं, मध्ये सोडायचं. आता याच्यावरून तुम्ही बटर लावू शकता. मी लावणार नाही आहे कारण आतून भरपूर लावलेलं आहे मी, त्यामुळे मी वरून लावणार नाही आहे. दोन्ही बाजूनी छान अशी खरपूस भाजून घ्यायची. बघा मस्त अशी कडक होते. तर ह्या बाजूने छान अशी खरपूस भाजून घेते. दोन्ही बाजूनी तुम्ही बटर लावा. मुलांना द्यायचं असेल तर भरपूर बटर वापरा. जर मोठी माणसं खाणार असेल थोडंसं कमी वापरा. मस्त अशी होते बघा. खूप छान अशी मस्त होते. एकदा नक्की करून बघा. घरात ज्या भाज्या असतात त्याच भाज्या वापरायच्या आणि करायची. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार. मस्त अशी होते बघा. गॅस बंद करायचा, थोडा वेळ तशीच ठेवून द्यायची आणि मस्त अशी कट करून खायला द्यायची.